नवनीत राणा बच्चू कडूंच्या विरोधात आक्रमक झालेत। तर माझ्या पराभवासाठी कडूंनी सुपारी घेऊन मतांचं विभाजन केल्याचं त्यांनी म्हटलंय। सुपारी बहादराला सबक शिकवण्याची वेळ आल्याचं देखील नवनीत राणा यांनी म्हटलेलं आहे। मी ज्यांच्या पाठीशी उभी राहील तो अचलपूरचा आमदार होणार असल्याचं राणा म्हणतायत। दरम्यान नवनीत राणांच्या वक्तव्यावरती बच्चू कडूंनी पलटवार केलाय। बच्चू कडू यांनी नेमकं म्हटलंय काय पाहूया। काल जे कोणी आलतू फालतू कोणी बोलला, इस गली में खसखस है वो, और कहाँ से आया है वो, आग लग गई है, धुआं तो उड़ने वाला है, धुआं की भी आणि हा धार्मिक कार्यक्रम आहे। धार्मिक कार्यक्रमात राजकीय कार्यक्रम करण्याची आमची कुठली मानसिकता नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।